श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे आषाढी एकादशी आणि संध्याकाळी आपल्या मुलांवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। बऱ्याच वेळेला लहान मुले खूप हट्टीपणा करतात, आपले ऐकत नाहीत, सतत किरकिर करतात किंवा मुलांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारत नाही। मुले जी शाळेत जातात तर अभ्यासामध्ये ती मागे असतात, त्यांची प्रगती होत नाही, वाचलेले त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही किंवा काही मुले नोकरीच्या शोधात असतील तर मनासारखा जॉब मिळत नाहीये किंवा जॉबमध्ये प्रमोशन मिळत नाही। तर या सर्वांसाठी हा अतिशय प्रभावी उपाय या आषाढी एकादशी निमित्त आपण करू शकतो। आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी एकादशी असते। या दिवसापासूनच श्री हरी विष्णू 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जात असतात। आषाढी एकादशीच्या दिवशी आपण विठ्ठलाची पूजा करत असतो आणि विठ्ठल कृपेने तसेच श्री हरी विष्णूंच्या कृपेने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सर्व काही चांगले व्हावे, त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःखे नष्ट व्हावीत, म्हणूनच आज संध्याकाळी प्रत्येक आईने आपल्या मुलावरून एक वस्तू ओवाळून टाकायलाच हवी। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। बघा, आता तुम्हाला एक मूल असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता, 2 मुले असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला 6:30 ते 7:30 ही तिन्ही सांजेची वेळ असते, तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता फक्त आईनेच या वस्तू ओवाळून टाकाव्यात का, तर असं नाही। घरातील ज्या कोणी मोठ्या व्यक्ती आहेत, मग अगदी वडील असतील किंवा आजी आजोबा असतील, चुलता चुलती असतील, तर त्यांनी जरी आपल्या घरातील मुलांवरून या वस्तू ओवाळून टाकल्या तरी सुद्धा चालेल। आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला जेवढी मुलं आहेत तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला या वस्तू सेपरेट लागणार आहेत। आपलं जे मूल आहे तर ते आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि प्रत्येकावरून आपल्याला वेगवेगळ्या टायमिंगमध्ये, म्हणजे एकावरून अगोदर ओवाळून टाकायचं, त्यानंतर दुसऱ्यावरून, तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। एकाच वेळेला तुम्ही 2 मुलांवरून मात्र हे ओवाळून टाकायचं नाही, ही काळजी घ्यायची आहे। प्रत्येकासाठी वस्तू वेगळ्या घ्यायच्या। त्या मुलाला आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे। आपण जे कोणी ओवाळणार आहे तर त्यांचं तोंड जे आहे तर ते पश्चिमेला येईल, तर अशा पद्धतीने आपल्याला त्या मुलाला बसवायचं आहे। यानंतर तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत। वस्तू काय असणार आहेत बघा, 5 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत। मिरच्या अखंड असाव्यात, कुठेतरी तुटलेली मिरची किंवा छिद्र पडलेलं अशा मिरच्या घ्यायच्या नाहीत, त्या देठासह असाव्यात। 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि यासोबत तुम्हाला 5 ते 7 मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत। या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मुलांवरून ओवाळणार आहात, म्हणजे आपल्याला आपल्या मुलांची नजर काढायची आहे, त्या अगोदर तुम्हाला एका भांड्यामध्ये किंवा तुमच्याकडे चूल असेल तर अग्नी प्रज्वलित करायचा आहे। आता जर तुम्हाला अग्नी प्रज्वलित करणे शक्य नसेल तर काय करावे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे, परंतु अग्नी जर प्रज्वलित करणे शक्य असेल तर अगोदर अग्नी प्रज्वलित करून ठेवा आणि या वस्तू तुमच्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत। आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या मुलांवरून 3 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळेला या वस्तू ओवाळून घ्यायच्या आणि त्या अग्नीमध्ये नेऊन टाकायच्या। आणि ही सर्व प्रोसेस करताना त्या मुलालाही बोलू द्यायचं नाही आणि आपणही काहीही बोलायचं नाही। आणि यानंतर काय करायचं तर शेवटी ती अग्नी जेव्हा विझते किंवा त्या अग्नीची जी राख असते तर ती आपल्याला त्या मुलाच्या कपाळावरती लावायची आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे मुलांची नजर काढू शकतो। यामुळे मुलांना जर काही वाईट बाधा झालेली असेल किंवा काही नजर दोष असेल तर तो सुद्धा नष्ट होतो, मुलांची प्रगती होते। आता जर तुमच्याकडे अग्नी प्रज्वलित करणे तुम्हाला शक्यच नाही, अगदी तुम्ही एका भांड्यामध्ये कागद जरी पेटवले तरी चालतील, परंतु तुम्हाला काहीच करणे शक्य नाही, अग्नी तुम्हाला प्रज्वलित करता येणार नसेल, तर काय करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे, यातील मिरच्या ज्या आहेत तर त्या स्किप करायच्या। फक्त तुम्हाला मीठ जे आहे तर ते मीठ घ्यायचं आणि मोहरीचे दाणे घ्यायचे, अशा प्रकारे नजर काढायची आणि मग ते तुम्ही टॉयलेटमध्ये फ्लश करू शकता किंवा खरकट्या पाण्यामध्ये टाकू शकता। हे सुद्धा करणे शक्य नसेल तर तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ किडलेले, तुटके फुटके नसावेत याची काळजी घ्यायची आहे। पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत, त्याला हळदी कुंकू वगैरे लागलेलं नसावं आणि हे तांदूळ नवीनच घ्यायचे आहेत।
इतर कोणत्या गोष्टीसाठी वापरलेले तांदूळ घ्यायचे नाहीत. आणि मुठभर तांदूळ घ्या, ते आपल्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि मुलांवरून 3 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळेला ओवाळायचे आणि आपल्या घरापासून थोडंसं दूर जाऊन हे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत. या तांदळामध्ये सर्व जी नकारात्मकता आहे तर ती कॅप्चर केली जाणार आहे. त्यामुळे घरापासून थोडं दूर जाऊन तुम्हाला हे टाकायचे आहेत आणि परत येताना हातपाय स्वच्छ धुवून तुम्हाला घरामध्ये यायचं आहे. तर यापैकी कोणत्याही एका पद्धतीने आपण आपल्या मुलांची या दिवशी नक्कीच नजर काढू शकतो. एकादशी तिथी असल्यामुळे श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा आपल्या मुलांना प्राप्त होईल आणि मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जी काही संकटे आहेत तर ती सुद्धा कुठे ना कुठेतरी कमी होतील.